जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हर विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये ब्रह्मनिरूपण पाहत असताना ब्रह्म सर्वत्र दाटून आहे हा न्याय समर्थांनी निक्षून सांगितला। सर्वत्र ते आहे आणि समानतेनं आहे, तिथे कोणताही भेद नाही हे समर्थांनी स्पष्ट केलं। उंच नीच श्रीमंत गरीब, राजाचा एक, राजाच्या घरच्यांचा एक, गरीबाचा एक, श्रीमंताचा एक, असा ब्रह्माचा प्रकार नाही। सर्वत्र व्यापून आहे ते। जाणीव जशी सर्वांना व्यापून आहे आसणेपणाची, तसंच ब्रह्माचं आहे हेही आपण पाहिलं। आणि हे ब्रह्मस्वरूप ज्यांनी प्राप्त करून घेतलं, जे स्वरूपाकार झाले, ते महात्मे वेगवेगळे दिसले तरी अंतरामध्ये एकच असतात हे तथ्यही समर्थांनी सांगितलं। साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळवून एकची झाले देहातीत वस्तू। या सर्वत्र दाटलेल्या ब्रह्माला जाणून घेण्याच्या आड एकच गोष्ट येते आणि ती म्हणजे देहबुद्धी। म्हणून समर्थ म्हणाले, देहबुद्धीचा अंती सकाळासी एकची प्राप्ती। आपण या देहापुरतेच सीमित आहोत हा भाव नष्ट झाला, ती जाणीव नष्ट झाली की मग जे चैतन्य तत्व सर्वत्र व्यापून आहे त्या तत्वाशीच आपण समरसून जातो। ही परमार्थातील वस्तुस्थिती आहे। हाच विषय समर्थांनी आणखी पुढे नेलेला आहे। देहबुद्धी देहबुद्धी हे आपण इतक्या वेळेला ऐकतो, पण त्याबद्दल समर्थ पुढे काय काय भाष्य करतात ते आपण पाहूया। कालपर्यंत आता आपण 31 ओव्या पाहिल्या, आता 32वी ओवी आणि पुढे समर्थ काय म्हणतायत पहा। ब्रह्म नाही नवे जुने, ब्रह्म नाही अधिक उणे, उणे भाविल ते सुणे देहबुद्धीचे। तिथे काही कमतरता नाही, कमी जास्त नाही। कालही पाहिलं आपण की कसं समानत्वानं ब्रह्म व्यापून आहे। समर्थ म्हणतायत, तुम्हाला काही उण वाटत असेल तर ते देहबुद्धीमुळं वाटतं। अमुक एक गोष्ट कमी आहे आणि अमुक एक गोष्ट जास्त आहे हे ज्ञान सापेक्षतेनं येतं। माझ्याकडे किती आहे याच्या तुलनेमध्ये समोरचं कमी किंवा जास्त हे आपली बुद्धी ठरवते। ही सापेक्षताच ब्रह्मापाशी नाही। ब्रह्म समानतेनं दाटून असल्यामुळे तिथे कमी जास्तपणा नाही। समजा माझ्याकडे 100 रुपये आहेत, तर ज्याच्याकडे 200 रुपये आहेत त्याच्या बाबतीत आपण म्हणू की याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त पैसा आहे। ज्याच्याकडे 10 रुपये आहेत त्याच्या बाबतीत आपण म्हणू की याच्याकडे माझ्यापेक्षा कमी पैसा आहे, किंवा माझ्याकडे याच्यापेक्षा जास्त पैसा आहे। हा कमी जास्तपणाचा भाव ब्रह्माच्या बाबतीत संभवतच नाही। समान असलेल्या वस्तूला कोण कमी म्हणणार आणि कोण जास्त म्हणणार? त्याच्याशी समर असून जाणं, त्या जाणीवेशी एकरूप होऊन जाणं एवढंच साधकाच्या हातात राहतं। म्हणून समर्थ म्हणतायत, तुम्हाला जर काही कमी जास्तपणा जाणवत असेल तर तो तुमच्या देहबुद्धीमुळे जाणवतो हे निश्चित समजा। याचा अर्थ असा की प्रत्येक जीव त्याच्या त्याच्या ठिकाणी स्वयंपूर्णच आहे। गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य नेहमी आठवतं। श्री महाराज म्हणतात, मारुतीमध्ये जो देवांश होता तोच तुमच्यातही आहे। मारुतीने तो फुलवला, तुम्ही तो झाकून विझवून टाकला। भगवंत होण्याची क्षमता, भगवंत होण्याची बरं का, जाणण्याची नव्हे, प्रत्यक्ष भगवत स्वरूपच होण्याची म्हणजेच ब्रह्मरूप होण्याची क्षमता प्रत्येक जीवाची आहे। कारण जीव चैतन्य रूपानं आत्माच सर्वत्र दाटून आहे आणि तो त्याला जाणूच शकतो, नाहीतरी तो देहबुद्धीला ओळखताच येत नाही। त्यामुळे आपण लौकिक अर्थाने मोठे आहोत का, लहान आहोत का, विद्वान आहोत की अडाणी, श्रीमंत की गरीब, स्त्री की पुरुष, यातलं काहीच आत्म्याला लागू पडत नाही। शेवटी आत्म्यालाच आत्म्याची ओळख होते। त्यामुळं ज्याला कुणाला देहबुद्धी नाही तो आत्मरूप होऊच शकतो
आणि प्रत्येक जीवापाशी ही क्षमता आहे, हेच ब्रह्माच्या बाबतीतलं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक जीव जर स्वतःच्या ठिकाणीच तृप्त आहे किंवा पूर्ण आहे, तर मग तसा अनुभव आपल्याला का दिसत नाही? कुणाला ना कुणाला तरी काही ना काहीतरी दुःख आहेच, असमाधानाची जागा आहेच, कारण जो तो या देहबुद्धीमध्येच सापडलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात, देहबुद्धीचा संशयो करी समाधानाचा क्षयो, चुके समाधान समयो देहबुद्धी योगे. देहबुद्धी असल्यामुळंच आपल्या वाट्याला असमाधान आलेलं आहे, अन्यथा आहोत आपण समाधानरूपच. सूक्ष्मपणे जर आपण आपलं अंतःकरण तपासलं तर असमाधानाचं मूळ आपल्या हवे नकोपणामध्ये सापडेल. आपण मगाशी विषय पाहायला पहा, कमी आणि जास्त असणं किंवा त्या पद्धतीचा भाव असणं, इथे असमाधानाचं मूळ आहे. मनुष्याला वासनेमुळे स्वस्थता मिळत नाही. सर्व काही घरी आहे, पण आणखी काहीतरी हवं असं वाटत राहिल्यामुळंच असमाधान पदरात पडतं. ही वासनाच मनुष्याला त्रास देत राहते. वासनेचं मूळ शोधलं तर ते देहबुद्धीमध्येच सापडतं. हवे नकोपणाचं मूळ शोधलं तरीही ते देहबुद्धीमध्येच सापडतं. ही देहबुद्धीच आपल्याला समाधानात राहू देत नाही. गोंदवलेकर महाराज एक साधा आणि सोपा अभ्यास सांगतात. ते म्हणतात, रामानं ज्या परिस्थितीमध्ये ठेवलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानानं आनंदानं राहून त्याचं नाम घ्या. आता हे ऐकायला सोपं वाटतं, पण अशा पद्धतीचा अभ्यास आपण केलेला असत नाही. सतत काही ना काहीतरी मिळवण्याची धडपडच लहानपणापासून आपण करत आलेलो आहे. अमुक एक गोष्ट हवी, अमुक एक गोष्ट नको, माझी आवड अशी, माझी निवड तशी, अशा पद्धतीचे भाव आपण जोपासलेले आहेत. जे पदरात पडलं त्यामध्ये समाधान मानणं, या अवस्थेमध्ये येताना सुद्धा पुष्कळ अहंकार टाकून द्यावा लागतो. ज्याच्यापाशी अहंकाराचं ओझं आहे तो आहे त्या परिस्थितीत समाधान मानूच शकणार नाही. तो सतत धडपड करत राहील आणि असमाधानामध्येच राहील. श्री महाराज सांगतायत, आधी शांत व्हायला शिका. जे प्राप्त आहे, जे मिळालेलं आहे, त्यात समाधान मानायला शिका. ते समाधान शेवटी मानावंच लागतं. नाहीतर जगात असा नियम असता की अमुक पैसा मिळवला, अमुक सुखसोयी मिळवल्या की समाधान प्राप्त होईल. पण असा नियमच अस्तित्वात नाही. ज्याच्याकडे लक्षावधी रुपये आहेत तोही रुपयांच्या मागे धावतो. ज्याच्याकडे अगदी काहीशे रुपये आहेत तोही रुपयांच्या मागे धावतो. जो अगदी अरबोपती आहे तोही रुपयांच्या मागेच धावतो. अमुक मिळाल्यानंतर समाधान मिळेल अशी वस्तुस्थितीच नाही. त्यामुळे समाधानाची रेषा शेवटी आखावीच लागते. जर शांतता आहे त्या परिस्थितीमध्ये आपण मानूच शकलो नाही, कधी आपल्या वासनांना शांत करण्याचा प्रयत्नच केला नाही, तर जोपर्यंत श्वास सुरू आहेत तोपर्यंत वासनाही सुरूच राहील. पूर्वापार प्रवचनकार कीर्तनकार एक गोष्ट सांगतात. एक माणूस मरणासन्न स्थितीमध्ये पडून होता. सगळे नातेवाईक आजूबाजूला जमले होते, नातवंड, मुलं, सुना वगैरे वगैरे. आणि तो काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न करत होता, पण काय बोलत होता हे कोणाच्या लक्षात येत नव्हतं. म्हणून मुलानं एका वैद्याला बोलावलं आणि सांगितलं की वैद्य महाराज, वडील बहुतेक जात आहेत, पण काय सांगतायत ते कळत नाही आहे, तुम्ही काहीतरी इलाज करा. वैद्य महाराज आले आणि त्या माणसाजवळ बसले तर माणसाच्या तोंडातून वा के असे शब्द येत होते. सगळ्यांना वाटलं की जाताना वासुदेव केशव वासुदेव केशव असं काहीतरी भगवंताचं नाम घेऊन जाणार असतील. म्हणून वैद्यांनी एक चाटण बनवलं आणि ते त्यांच्या जिभेवरती ठेवलं की जेणेकरून त्यांना तात्पुरतं 2 शब्द तरी बोलता यावेत. ते चाटण जिभेवर गेल्या गेल्या व्यक्ती म्हणाली, वासरू केरसुणी खातंय असं म्हणाली आणि मरून गेली. म्हणजे
शेवटच्या श्वासापर्यंत घरामध्ये प्रपंचामध्येच मन अडकून होतं. समाधानाचा स्पर्श मुळी नव्हताच. अशी परिस्थिती आपली आहे. अखंडपणे बहिर्मुखता, अखंडपणे विषयाधीनता, इंद्रिय लोलुपता आपल्या अंगी बाणून गेलेली आहे. ही आपली वृत्ती आपल्याला समाधानापर्यंत पोहोचू देत नाही. समर्थ म्हणतायत, या सगळ्याचं मूळ देहबुद्धी हेच आहे. ते देहबुद्धीचा संशयो असे शब्द वापरतात. देहबुद्धीलाच समर्थांनी संशय म्हटलेला आहे. संभ्रम पडलेला आहे आपल्याला की आपण म्हणजे देह आहे. हवे नकोपण, विषयांच्या ठिकाणी असलेलं आसक्तपण, विषयांचं असलेलं प्रेम, इंद्रियाधीनता हे सर्व देहबुद्धीतून उत्पन्न झालेलं आहे. आंब्याचं झाड पाहिलं तर एक विशिष्ट पद्धतीचं खोड असतं, विशिष्ट पद्धतीच्या फांद्या असतात. आंब्याच्या झाडाचं खोड आणि चाफ्याच्या झाडाचं खोड यात फरक आहे. आंब्याच्या झाडाची पानं पण वेगळी आणि चाफ्याची पानं पण वेगळी. कोय पेरली तर त्याला चाफ्याची पानं कशी फुटतील? तसंच देहबुद्धी जर मुळाशी असेल तर वासना, असमाधान हे असणारच. समर्थ त्या मुळावर घाव घालण्यासाठी सांगतायत. ते म्हणतायत, हा देहबुद्धीचा संशय मुळाशी आहे आणि त्यामुळं समाधानाचा क्षय झालेला आहे. देहबुद्धीचा संशयो करी समाधानाचा क्षयो, चुके समाधान समयो देहबुद्धी योगे. चुके समाधान समयो म्हणजे काय? समाधान समय म्हणजेच नरदेह. समाधान प्राप्त होईल अशी परिस्थिती आहे. हा नरदेह प्राप्त झाला ही त्याचीच खूण आहे. पण असं असूनही समाधान आपण प्राप्त करू शकत नाही, कारण देहबुद्धीचा योग. इतर योनींमध्ये ही सोय नाही. इतर योनी निसर्गाच्या प्रवाहात वाहत जाणारे आहेत. आहार, निद्रा, भय आणि मैथून यामध्ये सर्व जीव अडकून आहेत. मनुष्यालाही हे लागू आहे, पण मनुष्याजवळ विवेक नावाची शक्ती आहे. वाघ विचार करू शकत नाही की मी कोण आहे आणि मी कोण हे जाणून घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा. मांजर, कुत्रा, हत्ती हा विचार करू शकत नाहीत. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे जो अखंड समाधान प्राप्त करून घेऊ शकतो. वाघालाही समाधानाची देणगी आहे. भुकेलेला आहे, शिकार मिळाली, यथेच्छ खाल्लं, समाधान वाघालाही मिळेल, पण अखंड समाधान त्याला नाही. मनुष्य असा एकमेव प्राणी आहे जो अखंड समाधानापर्यंत पोहोचू शकतो, कारण त्याचं स्वरूप अखंड समाधानात्मकच आहे. आत्म्याच्या ठिकाणी पूर्ण समाधान आहे. संत या अवस्थेपर्यंत पोहोचले आणि म्हणून आपणही त्या अवस्थेपर्यंत जावं ही त्यांची तळमळ आहे. म्हणून ते म्हणतात की समाधानाचा समय म्हणजे हा नरदेह प्राप्त झालेला असूनही आपण देहबुद्धीमुळे असमाधान पदरात पाडून घेतो. देहाचे जे थोरपण तेची देहबुद्धीचे लक्षण, मिथ्या जाणोनी विचक्षण निंदिती देहो. समर्थ म्हणतायत, जे विवेकी लोक असतात ते या देहाची निंदा करतात, कारण देहाचं कितीही कौतुक केलं तरी ते पुरं पडणार नाही. आणि गंमत अशी की जितकं जितकं देहाचं कौतुक आपण करू तितकी देहबुद्धीच दृढ होत जाणार. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की मी माझ्या देहाला नावडत्या बायकोप्रमाणे वागवलं. अत्यंत तीव्र भाव असलेला साधक आपल्या देहाच्या प्रती कसं परकेपणानं वागतो हे श्री महाराजांनी सांगितलं. देहसंबंधी वस्तूंबद्दल असणारं प्रेम आणि आसक्ती नंतर येते. पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या देहाबद्दलची आसक्तीच येते. आपले नातेसंबंध, आपले कपडे, लत्ते, इतर वस्तू या देहाला लागून आहेत. सर्वप्रथम देहावरचंच प्रेम गेलं पाहिजे. प्रेम गेलं पाहिजे म्हणजे हाच मी आहे हा भाव गेला पाहिजे. हा जगला तर मी जगलो, हा मेला तर मी मेलो, अशा पद्धतीचा आपला भाव दृढ झालेला आहे. इथं कोणी विपर्यास करू नये की मग देहाला नावडत्या बायकोप्रमाणे
किंवा देहाला महत्त्व न देता वागायचं असेल तर मग देहाची काळजीच घेऊ नये की काय? म्हणूनच विचक्षण हा शब्द समर्थांनी वापरला की विवेकी मनुष्य देहाला महत्त्व देत नाही. याचा अर्थ असा की तो मी देह नाही या जाणीवेतूनच देहाच्याच मदतीनं साधना करतो. समर्थांनी व्यायामाला महत्त्व दिलं. सौष्ठव व्हावं म्हणून केवळ समर्थ व्यायाम करायला सांगत नाहीत. या देहाच्या माध्यमानंच साधनेला बसता येतं. म्हणून साधनेसाठी देह सुदृढ लागतो. याकरिता व्यायाम. देहाच्या मार्फत साधना करायची असल्यामुळं देहाला साधन म्हणून वापरायला शिकावं लागतं. मात्र ते वापरताना तेच मी आहे हा भावही टाकावा लागतो. जसं आपण सुरीचा वापर करून बटाटा कापू, पण सुरीच आपण आहोत हा भाव तिथे असतो का? सुरी फक्त कापण्यापुरती आपण वापरतो. तसं ध्यानाला, नामस्मरणाला बसण्यासाठी देहाचा वापर, पण नामाला किंवा ध्यानाला बसल्यानंतर मात्र देह सोडून पलीकडे जावं लागतं. म्हणून ही गोष्ट युक्तीनं करण्याची आहे. म्हणूनच विचक्षण शब्द वापरून समर्थ म्हणतात, देहाचे जे थोरपण तेची देहबुद्धीचे लक्षण, मिथ्या जाणोनी विचक्षण निंदिती देहो. अत्यंत सावधानतेनं देहाचा साधनेपुरताच वापर करून घेऊन देहाचं कौतुक न करणं. जर का देहाच्या कौतुकात आपण पडलो तर आपली देहबुद्धी वाढलीच म्हणून समजा. म्हणूनच आचरणाला परमार्थात अनन्यसाधारण महत्त्व आहे. परनिंदा, परद्रव्य, परस्त्री हे सगळं टाळावंच लागतं. त्याचं मुख्य कारण हेच की यामागे जर गेला मनुष्य तर अधोगती झालीच म्हणून समजा. देहाच्या स्वभावामध्ये आहे कामवासना, म्हणून स्वैरती उपभोगायला लागला एखादा मनुष्य तर देहबुद्धी जाईल की घट्ट होईल. देहाच्या स्वभावामध्येच आहे अन्नसेवन, म्हणून स्वैर अन्नसेवन करू लागला तर देहबुद्धी जाईल की घट्ट होईल. समर्थ म्हणतायत, विवेकी पुरुषाजवळ हा विचार असतो. आपला देह मुळात आपला नाही, देहासंबंधीच्या गोष्टी आपल्या नाहीत हा भाव त्या ठिकाणी असतो. जे काही आहे ते रामाचं आहे, भगवंताचं आहे, माझ्या सद्गुरूंचं आहे. मग त्यासंबंधी गुंतण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण ते माध्यम म्हणून दिलं असल्यानं साधनेपुरता त्याचा सन्मान करावा लागतो, त्याला सुदृढ ठेवावं लागतं. भगवत चिंतन जसजसं मुरत जाईल तसतशी गुरुकृपा पदरात पडत जाते. गुरुकृपेच्या योगानं देहभावही निघून जातो. मग देह कोणत्या स्थितीमध्ये आहे याचं महत्त्वच राहत नाही. नामच इतकं वाढलेलं असतं, मी परमात्मा हा भावच इतका वाढलेला असतो की देहाची स्थिती गौण ठरते. पण ही स्थिती येईपर्यंत देहाला साधनेसाठी सांभाळून ठेवावं लागतं आणि आचरणाने बांधून ठेवावं लागतं. म्हणून देहाच्या कौतुकात पडू नये. जर पडलो तर देहबुद्धी वाढणार हे निश्चित. आणि हा अभ्यास तातडीनं करणं गरजेचं आहे, कारण जीवनाची शाश्वती नाही. आपल्याला घरी विजेचं बिल येतं, अमुक अमुक तारखेपर्यंत भरलं नाही तर विजेचं कनेक्शन कट होईल हे आपल्याला माहीत असतं. तसं आपल्या घरी आपल्या मरणाचं पत्रक येत नाही. 10 दिवसांनी तुम्ही जाणार, करा भगवत चिंतन अशी नोटीस येत नाही. समर्थ म्हणतात, येच क्षणी मरोनी जासी तरी रघुनाथासी अंतरलासी. भगवत चिंतन जर नसेल आणि याच क्षणी मृत्यू आला तर भगवंता अंतरलाच. त्यामुळं भरवसा नाही की देह कधी पडेल. त्यामुळं या गोष्टीमध्ये म्हणजेच साधनेमध्ये तातडी अत्यंत आवश्यक आहे. देहबुद्धी घालवण्याचा अभ्यास जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत केला गेला नाही तर मरणसमयी ती देहबुद्धीच बरोबर राहते. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, देह पावे जवरी मरण तवरी धरी देहाभिमान पुन्हा दाखवी पुनरागमन देहबुद्धी मागुती. जशी बालवयामध्ये देहबुद्धी असते तशीच तारुण्यामध्ये राहते, तशीच वृद्धापकाळी राहते आणि देहाचा शेवट येईपर्यंत टिकून राहते आणि त्या देहबुद्धीमध्येच मरण येते.
समर्थ म्हणतायत, पुन्हा दाखवी पुनरागमन देहबुद्धी मागुती. ही देहबुद्धीच पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, नाथ महाराजांचं वाक्यच आहे. वासना देहबुद्धीतूनच कार्य करते आणि जन्माला कारण ठरते. एकूण काय, जोपर्यंत जीवात जीव आहे, आपण नरदेहामध्ये आहोत, तोपर्यंत देहबुद्धीपासून वेगळं होण्याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. हा अभ्यास जर घडला नाही तर अंती आपलंच अनहित आहे. वासनेप्रमाणे पुन्हा जन्म, पुन्हा कोणतं ना कोणतं कर्म घडणार, पुन्हा वासना वाढत जाणार आणि पुन्हा मरण येऊन ती जन्माला कारण ठरणार. पुढे समर्थांनी हा विषय आणखी विस्तृतपणे मांडलेला आहे. तो आता आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.